मित्रांनो, आम्ही कोकणात मे महिन्याच्या सुट्टीला आलो होतो, पण हा अचानक अवकाळी मान्सूनपूर्व पाऊस चालू झाला आहे. त्यामुळे काय करायचं, बाहेर फिरता येत नाही. काय करायचं तर आम्ही फणसाचे चिप्स म्हणजे वेफर्स तयार करणार आहोत. त्याची पद्धत, त्याची कलाकृती ही आम्हाला आमची पत्नी पूर्वा साळवी यांनी शिकवली आहे आणि आम्हाला मार्गदर्शन आमची आई वीणा साळवी यांचे लाभलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बघा असं पहिला फणस कापून या पद्धतीने फणस कापलेला आहे आणि त्यातलं हेच याला हे म्हणतात. अशा पद्धतीने फणसाचे त्यातून गरे बाहेर काढणार. मग त्या पद्धतीने आई अशी सोलते. बघा ही अशा प्रकारे सोलले जातात. हे इकडे बघा, त्या प्रकारे सोलले जातात. हे दाखवतात ना सोललेले, अशा प्रकारे ते सोलले जातात. सोलून त्याचे बारीक म्हणजे असे टाको पूर्वा एक कसं हे करायचं, तुकडा कसा करायचा, अशा पद्धतीने त्याचे तुकडे केले जातात आणि त्यानंतर मग ते तेलात तळायचं असतं फक्त, बस झाले त्याचे चिप्स तयार. तळलेल्या चिप्समध्ये मिठात थोडंसं तेलात थोडंसं मीठ टाकावं लागतं. सॉरी. नमस्कार मित्रमंडळी, हे बघा आम्ही फणसाचे वेफर बनवत आहोत. ते फणस आम्ही आमच्या रानातनं काढून आणलेला आहे. फणस हा वेफर करताना कसा थोडासा कच्चा घ्यायचा आणि पिवळसर घ्यायचा आणि गोड कमी असेल तरी चालतो, पण त्याचे वेफर छान होतात, सुंदर होतात वेफर. असा कच्चा फणस असला की त्याचे 2 तुकडे करून त्यातला गरा काढून घ्यायचा आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे. बारीक बारीक तुकडे कसे करायचे बारीक बारीक तुकडे करून झाले की सगळं पूर्ण फणसाचे तुकडे करून घ्यायचे आणि मग ते तेलामध्ये तळायचे. तळताना सुद्धा तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याला चव येते, मिठाची थोडीशी चव लागते गऱ्यांना, म्हणजे ते वेफर छान लागतात चवीला. ते पण दाखवतो आम्ही आता थोड्या वेळाने. तर बघू शकते आपली चूल आता बाबांनी पेटवली आहे. तर एवढी सगळी लाकडं आणले, एवढी लागणार नाही, पण आता एक्स्ट्रासाठी आणून ठेवलेत बाबांनी. तर आता पुढे आपण तळताना भेटूया. तर आता बघू शकता आपण की मम्मी आणि पप्पा, दीदी आणि आई आता ते तेलात सगळं शिजवणार आहे. तर बघू शकता तुम्ही. वेफरसाठी ते हे बघा, हे आता तळायला टाकलेले आहेत. आता मी दाखवते तळून कसे काढायचे, किती वेळ तळायचे. त्या तेलामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. हे तेलामध्ये मी गरे टाकत आहे, थोडे थोडे करून. असे गरे मी हाताने 3 वेळा टाकलेले आहेत थोडे. ते आता तळते. तेलामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे थोडा वेळ असे हलवत राहायचे, म्हणजे सगळे गऱ्यांना कसं तेलाचा आणि आगीचा जरा हे लागतं, व्यवस्थित अग्नी लागतो. हे बघा, असं थोड्या वेळाने त्यांचा कलर चेंज होतो. हे लाईट पिंक येलो कलर आहे, थोड्या वेळाने थोडासा लाईट गोल्डन कलर होतो साधारण असा त्यांचा समजतो. आणि हे फेस जसा वरती येतोय ना तसा मग तो फेस यायचा थांबतो, म्हणजे गरे तळलेले आहेत. पण अजून हे तळले गेले नाही आहेत, अजून 5-10 मिनटं जातील त्यांना. हे गरे कसे चुलीवर तळले ना की छान तळले जातात. गॅसवर कसं गॅस पण भरपूर लागतो आणि असं ते पटापट तळले जात नाही चांगले, पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला. आता पहा, ह्याचा हळूहळू कलर चेंज होत आहे. चुलीचा धूर कसा, धुराचा वास छान येतो आहे, धूर डोळ्यात जात आहे आणि पावसाच्या मातीचा सुगंध, वातावरण पहा. ह्याचा कलर कसा चेंज होत आहे हळूहळू हळूहळू. जसा जसा कलर चेंज होणार तसा तसा हे येणारा फेस आहे तेलाचा गऱ्यांचा, तो कमी होत जाणार. अशाप्रमाणे हलवत राहिलं की ते तेलामध्ये चांगलं खेळतात, तळले जातात व्यवस्थित, म्हणून हलवत राहायचं.
Connected. Connected. तळते मी आता हे, त्याचा हळूहळू कलर चेंज होईल. आणि हे बघा मी इथे हे तळलेले आहे, त्याचा थोडासा गोल्डन कलर झालेला आहे, पिवळसर लाईट गोल्डन. आणि हे बघा कुरकुरीत झालेत, हे बघा, पटकन तुटत आहेत, छान झालेलं आहे. कसे लागतात बघा जरा बाबा. छान आणि मस्त आहेत, कुरकुरीत आहे. कसं लागते आई? छान लागते.